नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 14 या कलम 14च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 14 हे कलम अतिशय महत्त्वाचे आहे, कारण ते अशा गुन्ह्यांशी संबंधित आहे जिथे गुन्हा पूर्ण झालेला नाही, पण तो करण्याचा प्रयत्न म्हणजे अटेम्प्ट केला गेला आहे. तर कलमाचं नाव काय? तर जन्मठेप किंवा इतर कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा. काय म्हटलेलं आहे? जन्मठेप किंवा इतर कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा. कलमाची व्याख्या काय? जो कोणी या संहितेनुसार जन्मठेप किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला गुन्हा करण्याचा प्रयत्न करेल किंवा असा गुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न करेल आणि अशा प्रयत्नात गुन्ह्याच्या दिशेने एखादे कृत्य करेल, अशा प्रयत्नांसाठी या संहितेत कोणतीही स्वतंत्र तरतूद नसल्यास त्याला त्या गुन्ह्यासाठी विहित केलेल्या शिक्षेच्या निम्मी म्हणजे निम्मी मुदत किंवा जन्मठेपेच्या बाबतीत निम्मी मुदत किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. सोप्या शब्दात समजून घेऊया. जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करण्याचा विचार करते, म्हणजे इंटेन्शन येते इथे, मनसुबा येतो, इंटेन्शन येतं. जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करण्याचा विचार करते, तयारी करते, प्रिपरेशन, विचार करते म्हणजे इंटेन्शन, तयारी करते म्हणजे प्रिपरेशन आणि प्रत्यक्ष गुन्हा करण्यासाठी पाऊल उचलते म्हणजे ॲक्ट करते. पण काही कारणामुळे तो गुन्हा पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा त्याला गुन्ह्याचा प्रयत्न म्हणतात. काय म्हटलेलं आहे? जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करण्याचा विचार करते, त्यात इंटेन्शन येतं, नंतर तयारी करते, प्रिपरेशन येतं आणि प्रत्यक्ष गुन्हा करण्यासाठी पाऊल उचलते म्हणजे ॲक्ट, पण काही कारणामुळे तो गुन्हा पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा त्याला गुन्ह्याचा प्रयत्न असं म्हणतात. महत्त्वाचा नियम काय आहे यात? जर त्या विशिष्ट प्रयत्नासाठी वेगळे कलम नसेल, काय म्हटलंय? जर त्या विशिष्ट प्रयत्नासाठी वेगळे कलम नसेल, तर उदाहरणार्थ हत्याचा प्रयत्न केला 109 मध्ये आहे, तरच कलम 14 लागू होते. जर वेगळ्या प्रयत्नासाठी वेगळे कलम नसेल, तरच हे कलम कलम 14 हे लागू होतं. उदाहरण घेऊया. अ या ह अ अ एका पेटीतील दागिने चोरण्यासाठी पेटीचे कुलूप तोडतो. काय म्हटलंय? एका पेटीतील दागिने चोरण्यासाठी पेटीचे कुलूप तोडतो. पेटी उघडल्यावर त्याला दिसते की पेटी रिकामी आहे. येथे ने चोरीचा प्रयत्न केला आहे. जरी चोरी झाली नसली तरी त्याने चोरीच्या दिशेने पाऊल उचलले आहे. म्हणून त्याला कलम 14 अन्वये चोरीच्या शिक्षेच्या निम्मी शिक्षा होईल. आता हे कलम अस्तित्वात का बरं आलेलं आहे? केवळ गुन्हा पूर्ण झाल्यावरच शिक्षा देणे पुरेसे नसते. जर एखाद्याने गुन्हा करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याचा अर्थ त्याची गुन्हेगारी मानसिकता सिद्ध झाली आहे. अशा व्यक्तीला समाजात मोकळे सोडणे घातक ठरू शकतं. तर हे त्याच्या मानसिकतेमुळे त्याला शिक्षा मिळू शकते. तर गुन्हेगाराला त्याच्या अपयशी प्रयत्नासाठी जबाबदार धरण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता महत्त्व काय आहे कलमाचं? महत्त्व आणि उद्दिष्ट काय? प्रतिबंधात्मक न्याय, गुन्हा पूर्ण होण्याआधीच गुन्हेगाराला रोखणे आणि शिक्षा देणे. कठोर संदेश, प्रयत्न केला तरी शिक्षा होईल हा धाक निर्माण करणे. म्हणजे गुन्ह्याचा प्रयत्न केला तरीही शिक्षा होईल हा धाक निर्माण करणे. व्यापकता, ज्या गुन्ह्यांच्या प्रयत्नासाठी स्वतंत्र कलमे नाहीत, त्या सर्व गुन्ह्यांना हे कलम संरक्षण देते. लॅटिन मॅगझीन काय आहे? कोणती आहे ह्या कलमासंबंधित? तर हे कलम कोगिटेशनस पोएनाम नेमो पेटिट्युअर या तत्त्वाचा पुढील टप्पा आहे. याचा अर्थ काय? केवळ विचारांसाठी शिक्षा दिली जात नाही, परंतु जेव्हा त्या विचारांचे रूपांतरण प्रत्यक्ष कृतीत ॲक्टस रिअसमध्ये होते, तेव्हा कायदा हस्तक्षेप करतो. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? तर कलम 14 नुसार होणारी शिक्षा ही मूळ गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. शिक्षा मूळ गुन्ह्याला जितकी कमाल शिक्षा आहे, त्याच्या 50% म्हणजे निम्मी शिक्षा दंड होऊ शकतो. उपाय काय? जर एखाद्याने फक्त तयारी केली म्हणजे प्रिपरेशन केले असेल आणि अटेम्प्ट केला नसेल, तर तो या कलमाखाली दोषी ठरू शकत नाही. अशा वेळी आरोपी सुटकेची मागणी करू शकतो. म्हणजे प्रिपरेशनला शिक्षा नाहीये. जर ती प्रिपरेशन करून, तयारी करून अटेम्प्ट केला असेल, प्रयत्न केला असेल त्याला शिक्षा इथे लागू आहे. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय.
अभयानंद मिश्रा विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तयारी आणि प्रयत्नामधील फरक स्पष्ट केला. न्यायालयाने म्हटले, की जेव्हा गुन्हेगार गुन्ह्याच्या दिशेने असे पाऊल उचलतो, जे मागे फिरवता येत नाही, तेव्हा तो प्रयत्न ठरतो. निकाल काय दिलाय? तर गुन्ह्याच्या दिशेने केलेले शेवटचे कृत्य म्हणजे प्रयत्न होय. आता या कलमासंबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. संविधानातील अनुच्छेद 20 एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही. बी-एन-एस मधील इतर प्रयत्नांची कलमे जसे की कलम 109 हत्येचा प्रयत्न, कलम 110 सदोष मनुष्यवधाचा सदोष 110 मध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न जर ही कलमे लागू होत नसतील तरच कलम 14 वापरले जाते. कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 14 हे जुन्या आय-पी-सीमधील 512, 511 सारखे आहे. हे कलम काय? कलम 14 हे जुन्या म्हणजे जे आय-पी-सीमध्ये 511 कलम होतं त्याच्यासारखं हे कलम आहे. अत्यंत लवचिक आहे. हे इन्साफ निश्चित करते. हे इन्साफ निश्चित करते कारण गुन्हेगार केवळ नशिबामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा गुन्हा पूर्ण करू शकला नाही, तर त्याला निर्दोष सोडणे न्यायाला धरून होणार नाही. मात्र तयारी आणि प्रयत्न यातील पुसट रेषा ठरवताना पोलिसांकडून या कलमाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. निष्कर्ष काय? ते कलम 14 हे भारतीय न्यायसंहितेचे सुरक्षा कवच आहे. हे स्पष्ट करते की गुन्ह्याचा हेतू आणि त्यासाठी केलेले कृत्य किंवा प्रयत्न हे शिक्षेसाठी पुरेसे आहेत. मग तो गुन्हा पूर्ण होवो किंवा न होवो, हे समाज सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मित्र आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 14च्या तरतुदी आज सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.